नमस्कार मित्रांनो, स्टॉक मार्केट मराठी आपल्या युट्यूब चॅनलवरती मी भूषण आपल्या सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओ स्वागत करतो। चला मित्रांनो, बघूया आज मार्केटने काय परफॉर्म केले आणि उद्यासाठी मार्केटचे इम्पॉर्टंट लेवल काय काय आहे। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता फिन निफ्टी, बँक निफ्टी आणि निफ्टी तिन्ही सेक्टरमध्ये इंडेक्समध्ये आपल्याला एक शार्प सेलिंग आपल्याला आलेली दिसते, जी आपण जर कॅन्डल आपण चेक केली इथं बँक निफ्टीची पण पाहिली तर निफ्टी 50 सुद्धा बघा आणि त्याच्यानंतर इथं आपण इथं फिन निफ्टीचं पण बघू शकता एक शार्प रेड कॅन्डल आपल्याला दिसते। बरेचसे या ठिकाणी आपण अनुमान लावू शकतो की डाऊन ट्रेंड चालू झाला का असं तसं या त्या गोष्टी, बट आपल्याला याविषयी पूर्ण डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे की आपण आजची जी सेलिंग आलेली त्या सेलिंगला आपण वीकली बेसिसवरती कसं प्लॅन करू शकता। तर व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा। सोबतच आपल्या चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर आपल्याला रिक्वेस्ट करतो चॅनलला आपण जरूर सबस्क्राईब करा। खाली बेल आयकॉन जो बटन दिसतंय त्याला आपण क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करा, जेणेकरून व्हिडिओचे सारे नोटिफिकेशन आपल्याला येत राहतील। तर चला व्हिडिओ आपण सुरू करूया। मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकता इथं आपल्याला बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे। वन डेचे या ठिकाणी टाइम फ्रेम आहे। जवळजवळ आजची फायनल क्लोजिंग 47,464 ची आपल्याला मार्केटने दिलेली आपण बघताय। जी लास्ट क्लोजिंग होती त्या क्लोजिंग पासून आपण जवळजवळ 700-750 पॉईंट आपण इथं डाऊनला जाऊन क्लोज केलेलं आहे। एक आपण बघू शकता एक आपल्याला जेव्हा ह्या झोन मध्ये मार्केट इथं एंटर झाल्यानंतर आपण बघू शकता एक आपल्याला स्लोली स्टडीली आपण इथे एक प्राइस एक्शन मार्केटचं अप्पर साईडला बिल्ड होताना आपण बघतोय। बट केव्हा पण आपण बघू शकता ज्या पॉईंट वरती इथं मार्केटने बाउन्स घेतलेले त्या ठिकाणी एक फ्रेश बाहेर आले। तर ज्या लोकांनी इथं बाय केलेले त्यांना कुठेतरी एक प्रॉफिट बुकिंग त्यांची येणं स्वाभाविक आहे। त्या हिशोबाने प्रॉफिट बुकिंग आपली आलेली आहे। जोपर्यंत मार्केट इथं आपला 46,300 ते 46,500 हा जो आपल्यासाठी मी बॉक्स काढलेला आहे, या बॉक्सच्या वरती जोपर्यंत मार्केट ट्रेड करतंय तर मार्केट माझ्यासाठी बाय ऑन डिपच आहे। ज्या ठिकाणी मला बाईंग साठी ऑपॉर्च्युनिटी भेटेल त्या ऑपॉर्च्युनिटीला मी जरूर इनकॅश करेन। ही जी आपल्याला कॅन्डल दिसते रेड कॅन्डल, ही टेम्पररी कॅन्डल आहे। टेम्पररी म्हणायचं माझा अर्थ हा आहे की हा एक छोटासा करेक्शन कॅन्डल आहे। त्या करेक्शन कॅन्डलला आपण असं कन्सिडर करू शकत नाही की ते ट्रेंड चेंज झालेला आहे। जो अप साईडचा ट्रेंड आहे तो आता आपल्याला डाऊन साईडचा येतोय, आपण असं बघू शकत नाही। जोपर्यंत 46,300 खाली मार्केट इथं डाऊन साईडला आपल्याला ट्रेड एक प्राइस ऍक्शन बनवताना दिसत नाही, तोपर्यंत आपण कन्सिडर करणार नाही की इथे जो ट्रेंड आहे तो ट्रेंड आपल्याला इथं शिफ्ट झालेला आहे म्हणून। ओके, तर आपल्यासाठी इम्पॉर्टंट लेवल आहे। भले या ठिकाणी आपल्याला ट्रेंड लाईन इथं ब्रेकआउट दिसतोय, पण अजून सुद्धा हॉरिझॉन्टल सपोर्ट या ठिकाणी आहे। तर कोणी पण पॅनिक होऊन पुटची ट्रेड होल्ड करून जाऊ नका, किंवा इंट्राडे मध्ये पण जास्त हेवी क्वांटिटी मध्ये पुट साईडला किंवा डाऊन साईडला आपण कॉल शॉर्ट करू नका। अदरवाइज आपल्याला या ठिकाणी थोडंसं अगेन्स्ट ट्रेंड आपलं ट्रेड होऊन जाईल। ऑन अदर हँड इथं बघू शकता 48,693 किंवा 48,700 घेऊन टाका आपण। 48,700 ते आपला 49,000 या रेंजच्या जोपर्यंत हा जो दोन बॉक्स आहे या बॉक्सच्या मध्ये जोपर्यंत मार्केट राहील ना तिथे एक सम काइंड ऑफ आपल्याला साइडवेज मार्केट आपण बघू शकतो ऑन डेली बेसिस टाइम फ्रेम वरती सांगतोय। तर जे कोणी होल्डिंग करून जात आहे या लेवल वरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। आता उद्यासाठी म्हणजे इंट्राडे साठी आपण काय प्लॅन करू शकता त्यासाठी मी आपल्याला 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर घेऊन चलतो, म्हणजे मला काय सांगायचं आहे आपल्याला समजेल। या ठिकाणी जर आपण इंट्राडे लेवल वरती जर पाहिलं तर थोडं बारीक जर आपण लक्ष दिलं तर एक आपल्याला एक प्राइस एक्शन बनवताना दिसन की आपण इथं बघू शकता मार्केट इथं एक लोअर लो फॉर्म इथं करताना आपल्याला दिसतंय। जोपर्यंत मार्केट इथं हायर हाय फॉर्म करत होतं, इथं बघू शकता हायर हाय होता, त्या हायर हायला या ठिकाणी एक डिसायसिव्हली ब्रेक केलेलं मार्केटनं आपल्या इंट्राडे लेवल वरती आपण इथं बघू शकता। आता आपल्यासाठी सिंपल पॉइंट आहे की आपल्याला हा एक रेंज आपला हा जो रेंज येतो याला मी प्लॉट करून देतो, जस्ट अ मिनिट। आपला येतो 46,000 किंवा 47,000चा हा जो लेवल आहे हा आपल्यासाठी एक इंट्राडे लेवल वरती जो आहे ना मोठा सपोर्टचं काम करणार आहे। या रेंज वरती जेव्हा पण मार्केट येईल तर आपल्याला एक फर्स्ट टाइम इथे एक बाउन्स घेताना आपल्याला बँक निफ्टी मध्ये बघायला मिळेल। तर आपल्याला या रेंज वरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। सोबतच ही जी ट्रेंड लाईन येते या ट्रेंड लाईन वरती सुद्धा आपण लक्ष ठेवा। 48,000चा आपला एक लेवल येतो, या लेवल वरती आपण एक रेजिस्टन्स पॉईंट कन्सिडर करू शकतो। जर मार्केट या ठिकाणी गॅप अप किंवा गॅप डाऊन ह्या दोन्ही रेंज वरती ओपन झालं तर आपल्याला एक रिव्हर्सल हेवी रिव्हर्सल येताना दिसू शकतो, तो त्या रेंज कडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। ऑन अदर हँड जर मार्केट याच रेंज मध्ये कुठे जर ओपन झालं, फ्लॅट ओपन झालं आणि याला खालच्या साईडला जर ब्रेक करतोय, जवळजवळ लेवल येतोय आपला 47,390 हा लेवल येतो। या लेवलला डाऊन साईडला जर ब्रेक केलं तर आपण इथं 47,000च्या लेवल पर्यंत इथं मार्केट जाताना बघू शकता। 50 पॉईंटचा आपण स्टॉप लॉस टाकून या ठिकाणी स्टॉप लॉस ट्रेलिंग सुद्धा आपण करू शकतो। आता निफ्टी 50 वरती आपण बघूया। निफ्टी 50 वरती आपण इथं क्लिअर कट जर बघितलं, डेली टाइम फ्रेम आहे आपला 21,511 आपला या ठिकाणी क्लोजिंग मिळालेली आहे। जी लास्ट आपल्या जी ट्रेडिंग डे होता त्या ट्रेडिंग डे पासून आपण जवळजवळ 190-180 पॉईंट या ठिकाणी डाऊन साईडला येऊन क्लोज केलेले सक्सेसफुली। आपल्यासाठी एक एन पॅटर्न इथे मार्केटने रेडी केला होता बघा मित्रांनो। या एन पॅटर्नचा इथे एक ब्रेकआउट झाल्यानंतर फर्स्ट टाइम या ठिकाणी मार्केट आलं, तिथून बाउन्स झाला, सेकंड टाइम या ठिकाणी मार्केट आलं, इथं आपण बाउन्स होतोय किंवा रिट्रेस करतोय त्याच्याकडे आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। सायकोलॉजिकल लेवल 21,500चा सायकोलॉजिकल लेवल आहे। या लेवल वरती मार्केट कसं परफॉर्म करते उद्याच्या दिवशी हे आपल्याला
आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जर मार्केटने उद्याच्या दिवशी ह्याच ठिकाणी जर एखादी ग्रीन कॅन्डल रेडी केली, ग्रीन कॅन्डल रेडी करून परवाच्या दिवशी जर याला ब्रेक करते तर येणाऱ्या टाइम मध्ये आपण लेवल बघू शकतात 21,000चे निफ्टी 50 मध्ये आपण लेवल बघू शकता। ऑन अदर हँड जर इथंच एक होल्डिंग कॅन्डल क्रिएट केले एखादं डोजी, हे बघा अशी कॅन्डल असते ना, ही अशी किंवा एक अशी ज्याच्यामध्ये एक असलेलं एक आपल्याला इनसाइड कॅन्डल जर ब्रेक रेडी केली आणि त्याला अप्पर साइडला जर आपण ब्रेक करतोय तर येणाऱ्या टाइम मध्ये आपण 22,000चे लेवल सुद्धा बघू शकता डेली टाइम फ्रेम वरती। आता उद्याच्या डेट वरती आपण कसं ट्रेड करणार याविषयी माहितीसाठी मी आपल्याला टाइम फ्रेम चेंज करतो, 30 मिनिटाचा टाइम फ्रेम वरती घेऊन चालतो, म्हणजे आपल्याला जे मला सांगायचे ते लक्षात घेईन। एक आपल्यासाठी एक स्पेस खूप मोठा रेडी केलेला आहे मित्रांनो, आपण बारीक लक्ष द्या मी जे सांगतोय त्याच्याकडे। इथं आपण बघू शकतो आपली इथे ट्रेंड लाईन फॉर्म होती, ते ट्रेंड लाईन फॉर्मला इथे आपल्याला ब्रेक केलेला सक्सेसफुल दिसतंय, पण ऑन अदर हँड या ठिकाणी आपल्याला एक हॉरिझॉन्टल सपोर्ट सुद्धा आहे, कारण की सायकोलॉजिकल लेवल आहे 21,500चा। ओके, आता बायरच्या दृष्टिकोनातून विचार करा की आपल्याला बायर आणि सेलर इथं कुठे कुठे इंटरेस्टेड असू शकता। इथं उद्याच्या डेटमध्ये जर मार्केट इथं आपल्याला 21,450 या लेवलवरती जर मार्केट इथं खालच्या साईडला जर ब्रेक करण्यास सक्सेसफुल झालं थोड्या टाइम पहिले, तर आपल्यासाठी आपल्याला एक क्विक आपल्यासाठी एक टार्गेट येऊ शकतात 21,250 म्हणजे 21,250 हा आपल्यासाठी फर्स्ट टार्गेट येईल, आणि सेकंड टार्गेट आपल्याला 21,000चा हा आपल्याला सेकंड टार्गेट येऊ शकता एक डाऊन साइड साठी जर मार्केट प्राइस ऍक्शन बनवते। आणि ऑन अदर हँड जर याच रेंज मध्ये कोण मार्केट ओपन होऊन जर अप साइडला जाते तर आपल्याला हा अप्पर लेवल इथं टेस्ट करताना येऊ शकतं, त्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। जर आपल्याला इथं दोन गोष्टी, जर इथं प्राइस ऍक्शन जे आहे जर आपल्याला डाऊन साइडला जर आपण गॅप डाऊन ओपन झालो 250-300 पॉईंट, तर आपला 21,250 हाच आपल्यासाठी एक मेजर सपोर्टचा रोल प्ले करेल, तर तिथून एक आपल्याला रिव्हर्सल यायचे चान्सेस खूप स्ट्रॉंग आहेत। त्या लेवलवरती आपण या लेवलवरती लक्ष ठेवा, इथून बाहेर आपल्याला ऍक्टिव्ह होताना आपल्याला दिसू शकतात। फिन निफ्टीवरती जर बघितलं आपल्यासाठी सेम सिनेरियो इथं क्रिएट झालेला आपल्याला दिसतोय, इथं मी याला कट करून देतो जस्ट अ मिनिट। इथं बघू शकता आपण एक आपल्यासाठी एक बॉक्स रेडी केला मार्केटने खूप टाइम आधी, तर त्या बॉक्सच्या अवती मार्केट इथं खेळत आहे। आपल्यासाठी जो मेजर सपोर्ट आहे या ठिकाणी 21,300 ते 21,000 हा आपल्यासाठी एक मेजर सपोर्टचा रोल प्ले करणार आहे। जर ह्या इथं जर आपल्याला एखादी जर ग्रीन कॅन्डल बनती समजा अशी हॅमर टाईप, सपोज करून घ्या ही रेड कॅन्डल आहे आणि या रेड कॅन्डलला इथे कशी हॅमर टाईप कॅन्डल बनती, म्हणजे मॉर्निंगला मार्केट खाली गेल्यानंतर शार्प रिकव्हरी होऊन इथं जर आपल्याला असं क्लोज केलं तर याचं जर अपर साईडला जर इथं ब्रेक करते जर आपल्याला नेक्स्ट डेला, तर आपण बघू शकता या ठिकाणी 21,500 ची आपण लेवल परत टेस्ट करताना बघू शकता डेली टाइम फ्रेम वरती। तर आतासाठी जे आपल्यासाठी दोन इम्पॉर्टंट लेवल आहे त्या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। हा जो पिन पॉईंट येतो 21,200 हा आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, आणि हा एक पिन पॉईंट येतो आपला 21,000, हे दोन इम्पॉर्टंट लेवल आहे। या लेवलला मार्केट कसं रिॲक्ट करताय त्याच्यावरती पूर्ण येणाऱ्या टाइम वरती गोष्टी डिपेंड राहतील की आपल्याला कशा गोष्टी इथं वर्कआउट होतील, कारण की तिथं एक आपल्याला एक मेजर सपोर्ट अजून सुद्धा मार्केट इथं डिफाईन करू शकता। बघू शकता फर्स्ट टाइम सपोर्ट आहे, सेकंड टाइम, थर्ड टाइम, फोर्थ टाइम, तर इथं कसं लेवलवरती काय म्हणजे कसं परफॉर्म करते या लेवलवरती ते वॉच करणं गरजेचं आहे। तर या लेवलवरती आपण लक्ष ठेवा। जर इंट्राडे लेवलवरती जर आपण बघितलं, मी इथं 5 मिनिटाचा टाइम फ्रेम घेऊन चालतो, आपल्याला इथं 2 ते 3 गोष्टी मी इथं सांगतो। फर्स्ट ऑफ ऑल आपण इथं बघू शकता एक आपल्याला क्लिअर कट इथं प्राइस ऍक्शन कुठलाही फिन निफ्टी मध्ये दिसत नाहीये। हा जो पूर्ण लेवल आहे हा पूर्ण लेवल आपल्यासाठी एक सपोर्ट लेवल आहे। तर मार्केट जर उद्या या साईडला येऊन जर 21,200 तिथं आपला जर एखादा सपोर्ट म्हणजे एखादा सेटअप आहे जो आपल्याला बाईंग साईडचा ट्रेड घेतोय, तर तिथं आपण एक छोटासा छोटासा स्टॉप लॉस 21,180 चा आपण स्टॉप लॉस लावून एक मोठ्या टार्गेट साठी जवळजवळ 21,400 साठी बसू शकता। उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी आहे तरी सुद्धा उद्याच्या डेटला आपण मोठं टार्गेट आपण इथं अचीव्ह करू शकता, कारण की तिथं आपल्याला बघू शकता एक आपल्याला मेजर सपोर्ट आपल्याला ट्रेड करतोय। जर गॅप अप किंवा गॅप डाऊन झालं तर इथं जर गॅप अप झालं तर आपल्यासाठी 21,400 हाच आपल्यासाठी एक मेजर रेजिस्टन्स पॉइंट साठी आपल्याला आपण ट्राय करू शकतो। या लेवलवरती जो आहे ना मार्केट इथं फर्स्ट टाइम रेजिस्टन्स घेणार म्हणजे घेणार, कारण की खूप टाइम नंतर इथं बघू शकता इथं फर्स्ट टाइम हा इथं लेवल ब्रेक झाला, फर्स्ट टाइम इथं सपोर्ट, सेकंड टाइम या ठिकाणी परत इथं हा लेवल ब्रेक होऊन सेकंड टाइम सपोर्ट, नंतर हा ब्रेक झालेला आहे। तो हा जो लेवल आहे 21,400 हा लेवल खूप क्रुशल लेवल आहे, आणि हा तेवढंच क्रुशल जो रोल आहे इथं प्ले करू शकतो। तर या लेवलवरती आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे। इथे एक हॅमर किंवा आपल्याला एक बॅरिश पॅटर्न जर दिसला तर त्याच्यावरती पण आपण ट्रेड करू शकता। जे पण आपल्याला ट्रेड करायचं आपल्याला रिस्क मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट फॉलो करूनच करणं आहे। आज इथं जर मी थोडासा ट्रेड जर माझे दाखवले, आज पण खूप चांगले ट्रेड झाले। इथं बघू शकता आपण या ठिकाणी पण एक आपल्याला चांगलं प्रॉफिट झालेलं आहे, ह्या ठिकाणी पण आपल्याला चांगलं प्रॉफिट झालेलं आहे। तर मनी मॅनेजमेंट, रिस्क मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे मित्रांनो, तेव्हाच आपलं जो प्रॉफिट आहे आपण इन कॅश करून घरी घेऊन जाऊ शकतात। तर मित्रांनो हा होता याचा व्हिडिओ। आय होप आपल्याला व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, खाली बेल आयकॉनला क्लिक करून टाका, नोटिफिकेशन ऑन करून टाका। मी भेटतो आपल्याला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत थँक्यू सो मच, हॅपी डे, जय महाराष्ट्र।